स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू सॉल्व दिस 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाइट पोएम्स वॉर्मिंग अप. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही कसरत करता किंवा व्यायाम करता किंवा काही तयारी करताना आपण थोड्या शारीरिक हालचाली करतो, त्याला वॉर्मिंग अप म्हणतो. तो बॉडीचा वॉर्मिंग अप असतो, तर हा ब्रेनचा वॉर्मिंग अप आहे. कारण ही कविता समजून घेण्यासाठी आपल्याला या गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे. इथे वॉर्मिंग अप साठी आपल्याला चिटचॅटचे काही प्रश्न विचारलेले आहेत. चिटचॅट म्हणजे काय? गप्पा मारणे. आपण एकमेकांशी गप्पा मारतो त्याला काय म्हणतात? चिटचॅट असं म्हणतात. इथे काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांचे आपल्याला उत्तर लिहायचे आहे. परंतु एक लक्षात घ्या, जर प्रश्न भूतकाळात विचारला तर उत्तर सुद्धा लिहिताना भूतकाळी रूप वापरायचे, आणि जर प्रश्न वर्तमान काळात विचारलाय तर उत्तर सुद्धा वर्तमान काळातच द्यायचे. कारण तुम्ही 10th ला आहात तर तुम्हाला काळाचं भान असणं फार गरजेचं आहे. त्या कवितेचा अर्थ जो आहे टोपलीभर चंद्रप्रकाश, बास्केट फुल ऑफ मूनलाइट असा शब्दशः अर्थ होतो. परंतु कविता ही फक्त थोडक्या शब्दामध्ये खूप मोठा अर्थ सांगणारी असते. तर ही कविता सुद्धा अतिशय एक महत्वाचा इश्यू जो आहे तो इथे व्यक्त करते, आणि तो काय आहे तो कवितेचा अर्थ सांगताना मी तुम्हाला सांगतेच. परंतु आता आपण वॉर्मिंग अपचे क्वेश्चन इथे सोडूयात जे फार महत्वाचे आहेत. बरं, तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना, मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून आहे. तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता मला नक्की कळवाल. चिटचॅट क्वेश्चन आन्सर्स. फर्स्ट क्वेश्चन, डिड यू लाईक टू हिअर बेड टाइम स्टोरीज व्हेन यू वेअर अ चाइल्ड? म्हणजे तुम्ही जेव्हा लहान मूल होतं तेव्हा तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडायच्या का रात्री झोपताना? उत्तर आहे येस, व्हेरी मच. क्रेझी फॉर हिअरिंग, गॉट इन टू द हॅबिट. म्हणजे इतकं मला आवडायचं की मला ती सवयच लागली होती बेड टाइम स्टोरीज ऐकायची. सेकंड क्वेश्चन आहे, हू युजली टोल्ड यू द स्टोरीज? म्हणजे तुम्हाला कोण गोष्टी सांगायचं? उत्तर आहे मोस्टली ग्रँड मदर और ग्रँडफादर, मदर, फादर, ओल्ड सर्वंट अँड एल्डर सिस्टर और ब्रदर. जे कोणी घरातले मोठे असतात त्यांची नावं लिहू शकता, किंवा तुम्हाला आणि कोणा वेगळ्याचं लिहायचं तर लिहा. थर्ड क्वेश्चन आहे, वाय डिड यू लाईक देम? म्हणजे तुम्हाला का आवडायचं, का आवडायच्या त्या गोष्टी? त्याचं उत्तर आहे बिकॉज ऑफ सिम्पल, एंटरटेनिंग, इंटरेस्टिंग, अम्युझिंग नॅरेशन, टीचिंग लेसन्स ऑफ लाईफ, समटाइम्स व्हेरी फनी. म्हणजे गंमतशीर, खूप मजेशीर, छान, साध्या सोप्या काहीतरी शिकवण देणाऱ्या कथा असायच्या म्हणून त्या आवडायच्या. डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन? तुम्हाला अजूनही ऐकायला आवडतील का त्या गोष्टी? तर उत्तर आहे येस, शुअर. एव्हर लास्टिंग म्हणजे कधीही न संपणाऱ्या. एक्साइटमेंट, अट्रॅक्शन, इन्स्पायर, रीडिंग मोर स्टोरीज फॉर गेटिंग गुड मॉरल. डिस्कस इन ग्रुप्स अबाउट प्रोसिजर ऑफ planting a tree, write the steps in bullet points and present them before the class. तो उत्तर आहे choosing good seeds of plants, digging in the ground garden, putting seeds in those loose soil, add manure, fill in the pit hole and water it. तुमच्यापैकी बरेच जण शेतकरी असतील ज्यांना माहिती असेल की एखादं बी कसं रोवायचं, झाड कसं उगवायचं, परंतु इंग्रजीमध्ये प्रोसेस आहे ती सांगितलेल्या टप्प्याटप्प्याने ती लक्षात ठेवा. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. आता हे पूर्णपणे प्रत्येकाचं वेगळं उत्तर असू शकतं. सो आपण इथं लिहूयात उत्तर. सो फादर वर्क्स हार्ड टू अर्न मनी. वडील कष्ट करून पैसे कमवतात. मदर कुक्स फूड अँड फीड द फॅमिली. आता हे उत्तर वेगळं असू शकतं. तुमच्या घरातल्या बऱ्याच आया काम करून पैसे कमवत असतील. नो डाऊट तुम्ही तुमच्या घरात जी परिस्थिती ती लिहा. सो हे उत्तर सगळ्यांसाठी कंपल्सरी नाही हे लक्षात ठेवा. सेकंड, परफॉर्म्स ड्युटीज ॲज द हेड ऑफ द फॅमिली. कुटुंबाचे प्रमुख म्हणून कर्तव्य पार पडणे. गाईड्स इन चिल्ड्रन्स प्रॉब्लेम्स. मुलांच्या समस्यामध्ये लक्ष घालणे. रोल मॉडेल ऑफ ऑल फॅमिली मेंबर्स. सगळ्या घरच्यांसाठी एक कुटुंब प्रमुख म्हणून, एक रोल मॉडेल म्हणून, आदर्श व्यक्तिमत्व म्हणून वागणे. डिसाइड्स द वेज ऑफ चिल्ड्रन्स लाईफ करिअर. मुलांच्या करिअरसाठी निर्णय देणे. टेक्स मोस्ट ऑफ द डिसिजन फॉर वेल बिंग ऑफ द फॅमिली. कुटुंबासाठी चांगले निर्णय घेणं. मदर. आता आईची कामं आपण लिहूयात. आईची कामं तुमच्या आईच्या कामाप्रमाणे बदलणार आहेत. कुक्स फूड अँड फीड द फॅमिली. कुटुंबासाठी अन्न तयार करणे आणि त्यांना भरवणे, म्हणजे प्रत्यक्ष खाऊ घालणे असं नाही तर देणे या अर्थाने. टेक्स अटमोस्ट केअर ऑफ द चिल्ड्रन अँड फॅमिली. म्हणजे घरच्यांची खूप काळजी घेणं. कीप्स द हाऊस क्लीन अँड टायडी. घर स्वच्छ ठेवणं आणि छान ठेवणं, टापटीप ठेवणं. ब्रिंग्स अप चिल्ड्रन विथ लव्ह अँड
पॅशन, म्हणजे मुलांना अतिशय प्रेमानं, आपुलकीनं, मायानं वाढवणं. लुक्स आफ्टर चिल्ड्रन्स एज्युकेशन करिअर, मुलांच्या अभ्यासाकडे, त्यांच्या करिअरकडे लक्ष देणं. अँड समटाईम्स टेक्स अ जॉब टू मीट द एक्सपेन्सेस, म्हणजे घरातल्या खर्चाचा भार उचलण्यासाठी बऱ्याचदा जॉबही करणे किंवा काम करणे या अर्थानं आहे. So in this way we have solved this warming up lesson. If you like this video, please like it, share to your family and friends. Thank you.